गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये लास्ट कन्सेप्ट पाहिला होता, हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशन इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. So here atomic orbital of the same energy, maximum symmetry and definite orientation in the space is called as a hybridization. Okay, what happened here? The atomic orbitals get mixed and recast of the same atom with slightly different energy to form equal number of new orbitals with the symmetry, definite orientation and equality energy. This concept is called as a hybridization. Okay, so here next point was steps considered in hybridization. पहिली स्टेप्स आहे फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. आता एक्साइटेड स्टेट का फॉर्म करायची, तर काही एलिमेंटचे जे काही व्हॅलन्सी आहेत ते व्हॅलन्सी ऑब्झर्व व्हॅलन्सी आणि एक्सपेक्टेड व्हॅलन्सीमध्ये थोडासा डिफरन्स प्रोड्यूस झाला. फॉर एक्झाम्पल कार्बनची व्हॅलन्सी टेट्राव्हॅलंट आहे कार्बन, बट ॲक्च्युली तो ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं लिहितो त्यावेळेस तो इट लुक लाईक अ डायव्हॅलन्सी. ओके, बट ॲक्च्युली इट इज अ टेट्राव्हॅलन्स. बोरॉनचं पण तसंच. बोरॉन ॲक्च्युली किती आहे, इथं ट्रायव्हॅलंट आहे. बोरॉन इज अ ट्रायव्हॅलंट, बट ॲक्च्युली तो झिरो व्हॅलन्सी दाखवतोय. कार्बन टेट्राव्हॅलंट आहे, तो डायव्हॅलन्सी दाखवतो. बोरॉन ॲक्च्युली मोनोव्हॅलंट आहे. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर बोरॉन मोनोव्हॅलंट आहे, पण तो ट्रायव्हॅलन्सी शो करतो. आणि बेरिलियम व्हॅलन्सी शो करत नाही आहे, झिरो व्हॅलन्स आहे, पण बेरिलियममध्ये डायव्हॅलंट आहे. ओके, हा जो प्रॉब्लेम प्रोड्यूस झाला त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे हे हायब्रिडायझेशनचं कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. ओके, सो हायब्रिडायझेशनमध्ये काय करतो आपण, ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स करतो आणि रिकास्ट करतो विथ सेम एनर्जी लेवल टू फॉर्म इक्वल नंबर ऑफ न्यू ऑर्बिटल्स विथ एनर्जी सेम एनर्जी अँड मॅक्झिमम सिमेट्री इन डेफिनेट ओरिएंटेशन इन द स्पेस इज कॉल्ड एज अ हायब्रिडायझेशन. ओके, आता काही स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स आहे फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. दुसरी स्टेप्स आहे मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल. तिसरे आहे ओरिएंटेशन ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इन द स्पेस आणि कंडिशन फॉर हायब्रिडायझेशन. सो कालच्या लेक्चरला आपण कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स पाहिले. ओके, आता काय कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म इज एक्झॅक्टली द सेम ऑफ पार्टिसिपेटिंग ॲटॉमिक ऑर्बिटल. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट करतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल प्रोड्यूस होतात. ओके, कारण हायब्रिड ऑर्बिटल कुणापासून मिळतात, तर जे ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आहे त्याच्यापासून आपल्याला हायब्रिड ऑर्बिटल मिळतात. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल पार्टिसिपेट करतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल जनरेट होतं. ओके, सेकंड आहे त्यांची एनर्जी सेम असते. दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल आणि ॲटॉमिक ऑर्बिटलचं सेम आणि हे शेप आणि एनर्जी सेम असते. देन हायब्रिड ऑर्बिटल्स आर ओरिएंटेड इन स्पेस इन सच वे दॅट द मिनिमम रिपल्शन. हायब्रिड ऑर्बिटल अरेंज होताना स्पेसमध्ये कसे अरेंज करतात, त्याच्यामध्ये मिनिमम रिपल्शन असेल, रिपल्सिव्ह फोर्स किती असेल, मिनिमम असेल, अशा मॅनरने ते अरेंज करतात एकमेकांना. ओके, अँड दस आर डायरेक्शनल इन नेचर. त्यामुळे हायब्रिड ऑर्बिटल काय डायरेक्शनल नेचर आहे. हायब्रिड ऑर्बिटल्स आर डिफरंट इन शेप फ्रॉम द पार्टिसिपेटिंग atomic orbitals, but they bear the characteristic of atomic orbitals from which they are derived. Hybrid orbitals are different in shape. Hybrid orbitals shape different आहे. त्यानंतर हायब्रिड ऑर्बिटल कॅन होल्ड 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन. हायब्रिड ऑर्बिटलमध्ये किती आहे, 2 इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन आहे. हायब्रिड ऑर्बिटल हॅज 2 lobes, one on the 2 sides of the nucleus. One lobe is large and other is a small. Covalent bond formed by the hybrid orbitals are stronger. हायब्रिड ऑर्बिटल पासून जो बॉन्ड फॉर्म झाला तो स्ट्रॉंगर बॉन्ड आहे. ओके, सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघ, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन. पहिला टाईप आहे याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स आर ऑब्टेन फ्रॉम द ॲटॉमिक ऑर्बिटल्स, दॅट is s orbital and p orbital. On the basis of this s orbital and p orbital, s and p orbital hybridized to form the following hybrid orbitals. First आहे याच्यामध्ये sp3. ओके,
सेकंड आहे याच्यामध्ये sp2 आणि थर्ड आहे याच्यामध्ये sp. आता sp याच्यामध्ये s आणि p ऑर्बिटल काय होतील, मिक्स अँड रिकास्ट होतील. सो ह्याच्यामध्ये sp3 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये काय, sp3 हायब्रिडायझेशन मध्ये 1s ऑर्बिटल अँड 3p ऑर्बिटल, याच्यामध्ये 1s ऑर्बिटल अँड 2p ऑर्बिटल, याच्यामध्ये 1s ऑर्बिटल अँड 1p ऑर्बिटल्स. ओके, सो दे गेट मिक्स अँड रिकास्ट टू फॉर्म अ हायब्रिडायझेशन कन्सेप्ट. सो sp3 हायब्रिडायझेशन. पुढचा पॉईंट आपला डिटेलमध्ये पाहतोय आपण. पहिला पॉईंट दॅट इज sp3 hybridization. Okay, sp3 hybridization. Okay, in this type 1s and 3p orbital, 1s and 3p orbitals having comparable energy, mix and recast to form 4 sp3 hybrid orbital. Form 4 sp3 hybrid orbital. ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि हायब्रिड ऑर्बिटल जनरेट होतो. ओके, सिम्पल आहे. आणि किती आहेत तर 1s आहे आणि 3p ऑर्बिटल्स आहेत. सो ह्याच्यामध्ये 1s ऑर्बिटल स्पेरिकल शेप आहे आणि p ऑर्बिटल डंबेल शेप आहे. सो दे गेट मिक्स. सो s ऑर्बिटल इज स्पेरिकली सिमेट्रिकल while x, py and pz orbitals have two lobes and directed along the x, y and z axis. ओके, आपण ज्या ह्याच्यामध्ये शेप पाहिला होता त्याचं शेप्स ऑफ ऑर्बिटल्समध्ये. सो s ऑर्बिटल कसं आहे, स्पेरिकल शेप आहे आणि p ऑर्बिटल कसं आहे, इट इज अ डंबेल शेप आहे. ओके, सो दिस इज द 4 sp3 hybrid orbitals form are equal in energy and shape. They have one large lobe and one small lobe. They are at angle of, आता याच्यामध्ये sp3 ऑर्बिटलमध्ये 109 डिग्री 28 मिनिट बॉन्ड अँगल आहे. 109 डिग्री 28 मिनिट बॉन्ड अँगल आहे. म्हणजे त्यांच्या ऑर्बिटलची जी काय अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती आहे, 109 डिग्री 28 मिनिट ॲट ईच अदर इन अ स्पेस अँड पॉईंट टुवर्ड द कॉर्नर ऑफ द टेट्राहेड्रॉन. ओके, तर टेट्राहेड्रॉन आहे, ते टेट्राहेड्रॉनच्या कॉर्नरला 4 हायड्रोजन ॲटम pointing out to the 4 corner of the tetrahedron. ओके, आणि सेंटरला काय असेल, सेंटरला कार्बन असेल. ओके, सो फॉर्मेशन ऑफ sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. ओके, एक्झाम्पल आपण पाहायचं फॉर्मेशन ऑफ sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, पहिलं एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ मिथेन. सो लेट्स सी टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये पहिला पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ मिथेन. Formation of methane. What happened in the methane? Methane's formula is CH4. So ह्याच्यामध्ये ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. 1s2 2s2 2px1 2p y1 and 2pz0. okay, px1 py1 and this is 2 plus 2 4 plus 2 6. okay, सो आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स. बट ॲक्च्युअल व्हॅलन्सी किती आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. सो हाऊ इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल बाय एक्साइटेड दिस 2s इलेक्ट्रॉन टू द vacant p orbitals. okay, in order to form 4 equivalent bonds with a hydrogen atom 2s and 2p orbital undergo hybridization. म्हणजे कोणता 2s and 2p orbital undergo hybridization concept. ओके, कसा जातो हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट कसा शो करतो पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन, दिस इज द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता एक्साइटेड स्टेट पहा, एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये ऑर्बिटल डायग्राम काढतो पहा. दिस इज 1s2, दिस इज 2s, इथं pxy px1 py1
and this pz1. Okay, this is 2s and this is 2p. Okay, 2p orbital. So that will form 2px, 2py and 2pz. 1s, 2s, 2p. So how many unpaired electrons are here? 1, 2, 3, 4. So carbon can form maximum 4 covalent bond by mixing and recasting of this with the hybrid orbitals of hydrogen. Okay, so sp3 hybrid orbitals, they form 1s orbital and these 3p orbitals, they get mixed and form sp3 hybridized orbital, sp3 hybrid orbitals. Okay, आपण डायग्राम पाहू याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन किती आहे त्याच्यामध्ये, हायब्रिड ऑर्बिटल कसं जनरेट होतो पहा. दिस इज हायड्रोजन ॲटम. ओके, किती हायड्रोजन आहेत? 4 हायड्रोजन ॲटम आणि कार्बनचं 2px, 2py आणि 2pz. पहा आता कार्बनचे आपण डायग्राम ड्रॉ करू. ओके, हे कार्बनचे p ऑर्बिटल्स. ओके, आणि ते मिक्स अँड रिकास्ट होतात. हा 1s ऑर्बिटल, हा हायड्रोजनचे 4 आणि हे 2pचे ऑर्बिटल. हे ऑर्बिटल आपण pचे डंबेल शेप आपण शो केले. ओके, आता याच्यामध्ये अरेंजमेंट होतं ना, काय होतं तो हा आहे, इकडचा हा आणि इकडे हा, हा इथे याचं छोटं लोब, याचं छोटं लोब. ओके, आणि 4 हायड्रोजन कंबाईन होतील. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. ओके, आणि इथे एक हायड्रोजन. ओके, सो ह्याच्यामध्ये हा हायड्रोजन ॲटम, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. ओके, 4 हायड्रोजन ॲटम आहेत. सो दे कॅन फॉर्म this p orbital with the hydrogen 1s orbital and this p orbital, they form a sigma bond. This 1s orbital and this hydrogen atom, they form a sigma bond. Here sigma bond. So how many sigma bonds are formed? 4 sigma bonds are formed between carbon and hydrogen. This is for, this lobe is hybrid orbital for carbon and this is hybrid orbital for hydrogen, and they get mixed and recast, and bond angle is 109 degree and 28 minutes. Okay, हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे? 109 डिग्री अँड 28 मिनिट बॉन्ड अँगल त्याच्यामध्ये जनरेट होतो बाय मिक्सिंग ऑफ 3p ऑर्बिटल्स अँड 1s ऑर्बिटल्स. ओके, दिस इज 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड दिस इज 3p ऑर्बिटल ऑफ अ carbon atom. They get mixed and recast to form a methane molecule, that is the CH4, and geometry is tetrahedral. This is tetrahedral geometry. Okay, geometry of this molecule, CH4 molecule, is a tetrahedral, and hybridization is a sp3. Bond angle 109 degree 28 minutes. Similarly, you can explain for ammonia molecule. You can explain for ammonia molecule. Same thing is happen in ammonia. 1 nitrogen atom and 3 hydrogen atom, they form a sp3 hybridization. And similarly for water molecule also they form a sp3 hybridization. 1 hydrogen atom, 2 hydrogen atom and 1 oxygen atom, they form a water molecule. Similarly, hybridization is sp3. So ammonia form sp3 hybridization with the bond angle 107 degree 18 minute. Geometry is a pyramidal geometry. Water molecule having sp3 hybridization, geometry is a V shape or angular geometry, and bond angle is 104 degree 35 minutes. Okay, so these are the examples of formation of methane molecule, formation of ammonia molecule, and formation of water molecule. Okay, so similarly next point are the, this is the sp3 hybridization, this is sp3 hybridization. Next concept आहे आपला, that is sp2 hybridization. sp2 hybridization. पण सेकंड कन्सेप्ट आहे आपला sp2. ओके, आता इथे एक्झाम्पल आपल्याला काय काय दिली sp3 मध्ये, मिथेन दिलं होतं, त्यानंतर
sp2 hybridization. So let's start with the sp2 hybridization. So what happened in sp2 hybridization? 1s orbital and 2p orbital. 1s orbital and 2p orbitals, they get mix. Okay, so this hybridization involve the mixing of 1s orbital and 2p orbital give 3sp2 hybrid orbital. 3sp2 hybrid orbital. Okay, 3sp2 hybrid orbital. Let's see 3sp2. How it 3sp2 hybrid orbitals form? Let's see how it is formed by taking one example of here. One example is given, that is BF3, formation of BF3, sp2 hybridization, formation of BF3, boron trifluoride. कोणतं कोण कंबाईन झाले? बोरॉन बरोबर 3 फ्लोरीन ॲटम कंबाईन झाले. ओके, सो आता याच्यामध्ये पहिल्यांदा तर ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोरॉनचं. ओके, अँड एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो हियर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर, बोरॉन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर किती आहे? बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 1s2 2s2 2p2. सो दॅट विल बी द 2 plus 2 4 plus 5 plus 6. Okay, boron having atomic number 5. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. ओके, आता इथे ॲक्च्युली नीड ऑफ हायब्रिडायझेशन का करायला लागतं याच्यामध्ये? तर इथं ॲक्च्युली बोरॉनमध्ये एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे इट कॅन फॉर्म ओनली 1 कोव्हॅलंट बॉन्ड, बट इन ॲक्च्युअल इट फॉर्म 3 कोव्हॅलंट बॉन्ड. सो हाऊ इट इज पॉसिबल? दॅट वी हॅव टू एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ this sp2 hybridization, or on the basis of this concept. One unpaired electron, therefore it can form maximum 1 covalent bond, but actually it forms 3 covalent bond. So that was explained on the basis of hybridization. So let's see. Boron, this is 1s2, this is 2s2, and this is 2p. Okay, 1s, 2s and 2p. So total 5 electrons are there. So 1s orbital having 2 electron, 2s having 2 electron, 2p having 1 electron, and 2 orbitals of 2p are vacant, 2py and 2pz. But actually it form 3 bonds, or it is a trivalence of boron. Therefore this is ground state electronic configuration of boron, and now we need excited electronic configuration of boron. This is 1s2, 1s, 2s, 2p ऑर्बिटल मध्ये. आता 1s मधला एक एक्साइटेड 2p मध्ये होईल. ओके, सो हाऊ मेनी ऑर्बिटल्स आर फॉर्म हियर? 1s having unpaired electron, and this is the 2p x, and this 2py having 1 electrons. Okay, and 2pz is a vacant. So how many unpaired electrons are there? 1, 2 and 3. आता 2s आणि 2p ची जी काय एनर्जी आहे ती एनर्जी ऑलमोस्ट सिमिलर आहे. therefore 2s electron can be excited to the 2p orbitals. Okay, 2s electrons can be excited to the 2p orbitals, so it can form unpaired electrons, or excited to the 2p orbitals to form 3 unpaired electrons. Okay, so here it can form sp2 hybridized state, sp2 hybridized. Okay, so this is 1s and this 2p. Okay, so that form sp2 hybridized, sp2 hybridized state. Okay, 1s orbital and 2p orbital, so that form sp2 hybridized. Okay, sp2 hybridized. So let's see, 3 हायब्रिड ऑर्बिटल आपण जनरेट केले त्याच्यामध्ये. आता पुढचं पॉईंट आहे ऑर्बिटल ओव्हरलॅप. इथपर्यंत क्लिअर आहे? आपण sp2 हायब्रिडायझेशन पाहतो. सो आता ऑर्बिटल ओव्हरलॅप. सो लेट्स सी
ऑर्बिटल ओव्हरलॅप. आता ऑर्बिटल कसे ओव्हरलॅप होतात पहा. किती ऑर्बिटल आहेत तिथं? 1s ऑर्बिटल अँड 2p ऑर्बिटल्स. सो p ऑर्बिटल याच्यामध्ये BF3 मध्ये. आता BF3 मध्ये ॲक्च्युली each sp2 hybrid orbital of boron atom having unpaired electrons overlap actually with the half filled orbital 2p z orbital of fluorine atom containing electron with the opposite spin to form BF sigma bond. ओके, sp2 p bond. आता याच्यामध्ये पहा जॉमेट्री बॉन्ड अँगल याच्यामध्ये 120 डिग्री आहे आणि sp2 हायब्रिड ऑर्बिटल घेतोय आपण याच्यामध्ये पहा. फ्लोरीन ॲटम बरोबर बोरॉनचे ॲटम कंबाईन होते. सो इथे आपण हा एक पी लोब, हा एक पी आणि हा एक पी. सो आणि हे कंबाईन होते फ्लोरीन बरोबर. This is fluorine atom, this is fluorine atom, and this is fluorine atom. This is boron atom. Okay, so it form in this 1s orbital and 2p orbital of boron. 1s orbital and 2p orbital of boron get undergo sp2 hybridization, forming 3 sp2 hybridized orbital, 3 sp2. Okay, this is one, this is second, and this is third sp2 hybridized orbital directed toward the three corner of an equilateral triangle. आता याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो ॲक्च्युली किती आहे? 120 डिग्री आणि ऑल आर अ प्लेनर जॉमेट्री. याच्यामध्ये जी काही बॉन्ड अँगल आहे तो 120 डिग्री बॉन्ड अँगल त्याच्यामध्ये फॉर्म होतो. ओके, सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ BF3 molecule. BF3 boron trifluoride. This is the boron molecule and this is fluorine molecules. Okay, so 2pz orbital of a fluorine combined with the 2px, 2py and 2s orbital, 2s, 2px and 2py with the 2pz orbital of a fluorine, 2pz orbital of a fluorine. Okay, so they get form sp2 hybridized orbital of boron trifluoride having geometry trigonal planar geometry. बॉन्ड अँगल किती आहे? 120 डिग्री आणि हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन. ओके, सो सिमिलरली याच्यामध्ये आपण sp3 हायब्रिडायझेशन आणि sp2 हायब्रिडायझेशन पाहिलं. उद्याच्या लेक्चरला आपण sp हायब्रिडायझेशन पाहू, म्हणजे हा कन्सेप्ट तिथं फिनिश होईल. ठीक आहे.